इरफान नंतर दे ना, 1 मिनिट इकडे. एवढी मॅच स्कोरिंग करायची इरफान शेख. चला मॅच चालू करून घ्या, पावसाचं वातावरण झालेलं आहे साहेब. आता होणारा सामना साहेब 11 वर्सेस कोलोळी. सूरज चांदगुडे ओपनिंग बॅटिंग साठी आले ते. सूरज चांदगुडे आणि हा रिव्हर्सिप मारलेला चौकार. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 18. विराट कोहलीचा जर्सी नंबर 18 आणि धावसंख्या पोहोचली 18 वरती कोलोळीची. दुसऱ्या ओव्हरचा एक बॉल. धावसंख्या पोहोचली 19 वरती. स्ट्राईकला आलाय तो विशाल चांदगुडे. आणि चांगल्या पद्धतीने बॉलिंग करतायत ते अविनाश चांदगुडे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगल्या पद्धतीने 2 बॉल टाकलेत ते अविनाश चांदगुडेंनी. त्यांचा पुढचा चेंडू आणि शॉट खेळलेले इथे आणि थोडीशी मिसफील्ड
आणि चौकार. 4 रनांनी कोळवली संघाची धावसंख्या होती ते 23 ना 23. थोडीशी मिसफील्ड झालेली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. चांगल्या पद्धतीने बॉलिंग करतायत त्यावेळी दादा. आणि इथे मारलेला पुन्हा एकदा खणखणीत चौकार. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर कोळवली संघाची धावसंख्या झाली ती 27. आणि खास आकर्षण सुपे प्रीमियर लीग 2026 साठी करण भैया तिसरी ओव्हर सुपर 11 साठी घेऊन आले ते अक्षय चांदगुडे. कशा पद्धतीने बॉलिंग करतायत ते पाहूया. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 27 वरती. आणि पुढचा चेंडू एक धावांसाठी चांगल्या पद्धतीने स्टार्ट भेटलाय तो कोळवली संघाला. कोळवली संघाचा मेन हिरा अक्षय चांदगुडे. विकेट. अतुलचा हात म्हणजे हातोडा. मारलेला एक धावेसाठी. चांगल्या पद्धतीने कोहली खेळतीये.
कोळोळी फायटर्स. आणि इथे एक धाव कंप्लीट लेग बाईची. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली ती सॉरी सर सर 1 मिनिट. चौथा बॉल चेक करा, बाउंड्री गेली का ती मागे. एक मिनिट थांबा फक्त सर. त्यांचं थोडस हे चौकार बद्दल 1 मिनिट. आता दादा चौकार नव्हता ना. हो नाही चौकार तो नाही वाटलं चेक करा. पुढचा चेंडू आणि सेफ हँड गदा यांचे अतिशय उत्कृष्ट झेल. सर ओव्हर संपली का? 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या 34. कोरोळी संघाची विकेट पडलेली. ओपनिंग जोडी तंबूत परतलेली, पण कोरोळी फायटर्स भेटणार नाही, कारण एकच तो अजून खेळतोय. नवीन बॅट्समन विक्रम बारवकर आणि बॉलिंगला आले ते अविनाश दादा चांदगुडे. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 34. पुन्हा एकदा बॉलिंग साठी अविनाश दादा चांदगुडे. पुढचा चेंडू लेग साइडला मारलेला, एक धावसाठी पळतायत, एक धाव कंप्लीट. चांगल्या पद्धतीची फिल्डिंग आणि एक धाव्यातच समाधान मानावं लागेल ते अजित जाधव यांना. पुढचा चेंडू घेऊन येते ते अविनाश दादा चांदगुडे आणि लेग साइडला मारलेला, एक धावेसाठी एक धाव कंप्लीट. आणि वाईट चेंडू, अतिशय फ्लिक्स. मला तर एबी डिव्हिलियर्सची आठवण आली अजय जाधव यांना पाहून. वाव, काय फ्लिप करतायत आज या ऐतिहासिक मैदानात चाललेला हा सामना. आणि डॉट पद्धतीचा सुपे प्रीमियर लीग 2026 मागच्या वर्षीचा गत विजेता साहेब 11 वर्सेस कोळोळी फायटर्स. आणि एक धावेसाठी मारलेला, एक धाव कंप्लीट. पुढचा चेंडू अविनाश दादा चांदगुडे, स्ट्राईकला विक्रम आणि लेग साइडला मारलेला हा खणखणीत 6. अतिशय चांगल्या पद्धतीने मारलेला हा विक्रमने सिक्सर. पुढचा चेंडू चार ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली
46 वरती. अतिशय रोमांचक वातावरणात चाललेला हा सामना. थंड वातावरणात चाललेला हा सामना आणि वाऱ्याची सुनामी. का कोळवली फायटर्सने का कॅप्टन केला अजित जाधव यांना ते दाखवून द्यावं लागेल. अजित जाधव यांना एका वाऱ्याच्या वेगासारखे 6 मारावं लागतील त्यांना. नेक्स्ट बॉलर अक्षय चांदगुडे. वाह 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 वाह, काय मारलाय शॉट. वाह, पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील कोरोळी गावचा हा सुपुत्र का मारतोय 6. खतरनाक बॅटिंग. पुन्हा एकदा मारलेला 1 धावेसाठी. असेच जर अजित जाधव खेळत राहिले ते एक दिवस गावच्या क्रिकेटमध्ये ओपनिंगचे बॅट्समन राहतील. पुढचा चेंडू आणि ते अक्षयने फसवलेला विकेट. खेळण्यासाठी चालले ते पांडा लडखत. ह्यांना सुपेगावचं भावेश पवार म्हणून ओळखलं जातंय आणि त्यांची साथ देण्यासाठी अजित जाधव उर्फ करण अंबाला. आताच झालेल्या ग्रामीण बिग बॅश मध्ये ह्या 2 आयकॉन म्हणून जी भूमिका बजावली आणि त्यांच्या समोर त्यांच्या अपोजिट जो बॉलिंग करतोय तो अक्षय चांदगुडे. काय एवढा माग गेलाय. 14,700 तो दाखवतोय आणि ते मारलेला. आणि हे मी काय पाहतोय. काय शॉट खेळलेत पांडा. वाह, डोळे दीप्त झाले. ह्यांना सुप्याचा भावेश पवार का म्हटलं जातं ते आज कळालं. आणि आता पांडा लडकत वरती बक्षिसांची खैरात. आणि जर पांडा लडकत यांनी जर 6 मारला तर किशोर लडकत यांचे 200 रुपयाचं पारितोषिक. वाह, पांडा लडकत दाखवून देतात की ऑक्शन मध्ये फक्त पॉइंट्स वरती काही नसतं. खेळ महत्वाचा आहे. लागोपाठ लावलेले 2 चौकार आणि इथं स्लिपला मारलेला अतिशय उत्कृष्ट फिल्डिंग. 5 ओव्हर नंतर कोळवली संघाची 62 रन. 62 62. वाह वाह, ऑल इंडिया पेस तो बॉलिंगला आलाय. साहेबांचा आवडता गोलंदाज धीरज. कशा पद्धतीने बॉलिंग करतोय ते बघूया धीरज.
आणि पहिलाच बॉल डॉट. साहेबांनी काय विश्वास दाखवलाय धीरज वरती ते सिद्ध करून देतोय धीरज. धीरजचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा डॉट चेंडू आणि इथे पांडाने रिव्ह्यू घेतलाय. मला चांगलं आठवतंय पाठीमागच्या SPL ला 2025 मध्ये धीरजची बॉलिंग एक नंबर होती. पुन्हा एकदा साहेबांनी त्यांना टीम मध्ये घेऊन फेर डिलिव्हरी. पुढचा चेंडू आणि हा मारलेला खणखणीत पांडाने चौकार. वाह काय खेळतोय पांडा. पांडाच्या ह्या चौकारने स्कोर झालाय तो 66. पुढचा चेंडू लेग साइडला मारलेला एक धावेवरती समाधान मानले येतोय. पुढचा चेंडू अतिशय रोमांचक वातावरणात चाललेला हा सामना आणि त्यामध्ये करतोय तो धीरज बॉलिंग. बॅटिंगला करण अंबाला. पुढचा चेंडू आणि दोन धावा कंप्लीट. आणि कोरोळी संघाचे मेन फिल्डर अक्षय चांदगुडे सल्ला देताना. पुढचा चेंडू वाह 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 काय यांना विश्वास दिलाय कोलोली फायटर्सने. हॅलो 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 हॅलो. कोळी फायटर्स वर्सेस साहेब 11
असा आजच्या दिवसातील हा 6वा सामना. प्रथम फलंदाजी करताना कोळवली फायटर्सने 75 धावा केल्यात. विजयासाठी 76 धावांचं लक्ष ठेवलं ते साहेब इलेव्हन यांच्यासाठी. सुपे प्रीमियर लीग 2026 चा आजचा हा पहिला दिवस, 6वा सामना. आघाडीची जोडी मैदानामध्ये चालली. साहेब आणि अक्षय अशी आघाडीची जोडी मैदानामध्ये. 6 षटकांमध्ये 76 धावांचं लक्ष्य. गोलंदाजीसाठी येतोय तो विशाल. चला सामना लवकर सुरू करा. इलेव्हनचं षटक सुरू. पहिल्या चेंडूवर खणखणी चौकाराने आपल्या संघाचं खातं खोलून दिलं ते अक्षयने. 6 षटकामध्ये 76 धावांचं लक्ष ठेवले कोळवली फायटर्सने साहेब इलेव्हन साठी. त्याचा पाठलाग करताना निश्चितच एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल अक्षय कडून. थोडस गार गरम असं वातावरणात आता मस्त वाटतंय. जरा छान वातावरण झालंय. खचाखच भरलेलं हे स्टेडियम. दिवसभर अगदी भरपूर प्रमाणामध्ये ऊन होतं. आता मात्र मजा येते. पुढचा चेंडू. हा चेंडू हाफ पिच मध्ये पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप. पुन्हा एकदा वाऱ्याच्या दिशेने, वाऱ्याच्या वेगाने पुन्हा एकदा खणखणे चौकार. काय पाहिजे. मस्त रन अप. हा पुढचा चेंडू दरम्यान अक्षर सुंदर असा लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला खणखणीत दंडाने षटकार. या 6 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये 6 ने वाढ. धावसंख्या होती ती 14. षटक सुरू पहिलं. अख्ख्या SPL च्या ऑक्शन मध्ये सर्वाधिक पॉइंट घेतलेला खेळाडू अक्षय 14,700. हे कारण आज सुपेकरांना पाहायला मिळतंय का त्याला एवढे पॉइंट्स दिले गेले. पुढचा चेंडू सुंदर चेंडू. फक्त सन्मान केला गोलंदाजाचा. चांगल्या बॉलचा नेहमी सन्मान करावा त्या पद्धतीने टटवून काढला निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर 14.
पुढचा चेंडू विशाल टू अक्षय. हा चेंडू अक्षयसाठी पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात आलेला आहे आणि खणखणीत पुन्हा षटकार. नन्या अतिशय सुंदर अशी बॅटिंग करत आहे. तरी माझ्याकडून त्याला एक शायरी होईल. निसर्गाला रंग हवा असतो, फुलांना गंध हवा असतो. निसर्गाला रंग हवा असतो, फुलांना गंध हवा असतो. माणूस तरी एकटा कसा राहणार? 11 मित्र गोळा करून क्रिकेट खेळायचा छंद हवा असतो. अशा पद्धतीची बॅटिंग करत आहे तो नन्या. एक नंबर शायरी झाली. धन्यवाद. 24 धावसंख्या फलकावरती लागते. आता जे शायर या ठिकाणी आले होते त्यांना विनंती, आणखी एक त्यांनी शायरी सांगावी. अतिशय सुंदर असा प्रयत्न करत आहे तो म्हणजे अक्षय चांदगुडे. अतिशय बॅटिंग त्याने उत्कृष्ट करत आपल्या प्रेक्षकांचा बघण्याचा उत्सुकता वाढवली आहे. तरी मी त्या प्रयत्नाबद्दल एकच वाक्य बोलेन. छत्रपती शिवाजी महाराजांसारखं लढता आलं नाही म्हणून का तलवारच हाती घ्यायची नाही? स्वामी विवेकानंदांसारखं लेखन कौशल्य आपल्यापाशी नाही म्हणून का कुंचनच हाती घ्यायचं नाही? अहो डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा ज्ञानाचा सागर आपल्यापाशी नाही म्हणून का त्या सागराच्या रेतीमध्ये उतरायचं नाही? याला अर्थ नाही. प्रत्येक सजीवाने जगण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, त्याने तो केलाच पाहिजे. अक्षय चांदगुडेने सुद्धा जिंकण्यासाठी प्रयत्न केलाच पाहिजे. अरे वाघ, सिंह यांच्यासारखे प्राणी सावध चिपतात आणि त्यांचे भक्ष बनलेल्या प्राण्याला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. यालाच खरे जीवनाचे म्हणतात. यालाच खरे जीवनाचे म्हणतात. थँक्यू. यस. हा ये पाहत आहेत इथे ऑब्जेक्शन पहा. बॉलर थ्रो करतो का ते चेक करायचंय. थ्रो आहे. नो बॉल. थ्रो करतोय आणि बॉलर चेंज होईल. या सामन्यापुरता बॉलर बॅन असेल. लोंढे काय नाव आहे? संतोष लोंढे स्वतः संघ मालक. गोलंदाजीची धुरा आपल्या हातामध्ये. आधीच्या मॅच मध्ये आपल्या स्पिनची जादू त्यांनी दाखवली होती. पाहूया या सामन्यात आता काय करतायत. दुसरं षटक सुरू होतंय. धावसंख्या आहे 25. विजयासाठी करायच्यात 76. फिल्डरचं नाव काय? वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक टाकतायत. तोंड देत आहेत ते PSI साहेब. पहिला चेंडू हा षटकार. या षटकाराने धावसंख्येत 6 ने वाढ होते आणि धावसंख्या होती ती 31. षटक सुरू आहे ते दुसरं. विजयासाठी करायच्यात 76.
कमानीमध्ये जी लाईट आहे, गाडी आहे, लाईट बंद करा. हॅलो. सुंदर चेंडू, निर्धाव होता, अपील केलंय पंचांनी, ते फेटाळलंय. निर्धाव. धावसंख्या स्थिर 31. पुढचा चेंडू, सुंदर चेंडू, चौकार 35. पुढचा चेंडू, सुंदर चेंडू, पुन्हा एकदा अतिशय छान आपल्या फिरकीची कमाल दाखवतायत स्वतः संघ मालक संतोषजी लोंढे. त्यांच्या समोर आहेत साहेब. हा चेंडू, हा पिच आणि निश्चित षटकार जाईल. षटकार. षटकाराने धावसंख्या होती ती 41. दुसरं षटक चालू आहे. 41 धावा फलकावरती लागल्यात. विजयासाठी हव्यात 76 धावा. पुढचा चेंडू, हा सुंदर चेंडू, पुन्हा एकदा लेग साइडला फक्त टटवून काढला. चेंडू सीमारेषेकडे, चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत एक धाव पडून पूर्ण आणि एकच धाव. 42. आपटून टाकलेला. मातीला लागल्यावर डेड नाही. ताराला लागला तरी डेड आहे, खांबाला लागला तरी डेड आहे. आता एक धाव. 43. पुढचा चेंडू विक्रम, पुन्हा एकदा थोडासा आपटलेला, पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट. पहिल्या 2 चौकारांची आठवण करून दिली त्याच दिशेने. या 4 धावांनी संख्या होते ती 47. तिसरं षटक सुरू आहे. ओके. पुढचा चेंडू विक्रम टू अक्षय. हा सुंदर चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने, थोडस गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 4 धावा. संघाचं अर्धशतक फलकावरती. 51 धावा. पांडुरंग लडकत यांच्याकडून थोडस मिसफील्ड. हा पुढचा चेंडू, हवे ते पवे जेल होतोय का क्षेत्ररक्षक, धावतोय 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 आणि सुटला 2 क्षेत्ररक्षणाच्या मध्ये. तोपर्यंत एक धाव पडून पूर्ण. एकच. पुढचा चेंडू विक्रम टू साहेब.
थोडासा वादळाचा तडाखा बॅनरला सुद्धा बसलाय आपल्या आणि बॅनर मला वाटतं फाटतोय. त्या वाऱ्यामुळे थोडीशी मॅच थांबलेली. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 52. यस, बॅनर वाऱ्याने फाटलेला आहे. संयोजकांना विनंती तो गोळा करायचा आहे. लहान मुलं, छोटे संयोजक आमचे, चला 2-4 जण पळत जावा आणि ते बॅनर साईडला काढा. चला ये लहान टीम, पळत जायचंय आणि साईडला घ्यायचं फक्त. गोलंदाज कोण आहे? ठीक आहे ना, 3 ओव्हर 52 धावा. गोलंदाजाचं नाव सांगा. तात्या. ठीक आहे, तात्या चांदगुडे, वैयक्तिक पहिलं, संघासाठी 4थं षटक. तोंड देतोय अक्षय. हा सुंदर चेंडू होता, फक्त तटून काढला. एक धाव तर निश्चित. 53. 53. पुढचा चेंडू. तात्या, तू साहेब. हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात, त्यांच्या बॅटच्या पट्ट्यात आला की बॉलचा गोटीच होते. षटकार. 59. पुढचा चेंडू. पुन्हा बॅटच्या खाली आणि पुन्हा बिल्डिंग कडे आणि बिल्डिंगच्या पलीकडे. पुन्हा षटकार. 65. फक्त 11 धावांची गरज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा षटकार. 71. फक्त आणि फक्त 5 धावांची गरज. सलग 3 षटकार मारलेत साहेबांनी. फक्त 5 धावा हव्यात विजयासाठी. पुढचा चेंडू. अजून एक आणि बहुतेक चौकार. इक्वल झाले. स्कोर इक्वल झालाय. फक्त 1 धाव हवी.
पुढचा चेंडू आणि ही विजयी धाव. सामना जिंकला साहेब 11 संघाने. त्यांचं हार्दिक अभिनंदन. उद्या सकाळी ठीक 9 वाजता सामने सुरू होतील, याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे.